नमस्कार, मी गोकुळ कांबळे मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत राजनजी साळवे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते जे राजापूरमधून माजी आमदार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जय महाराष्ट्र साहेब. साहेब मला सांगा, आपण अविश्वास नोंद केलेला आहे. EVMच्या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. काय नेमकी कशा संदर्भातली मागणी असेल? विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला. 20 तारखेला मतदान झालं. 23 तारखेला निकाल लागला. त्या निकालामध्ये 100% मी चौकार मारणार हा मला विश्वास होता. परंतु विरोधकांकडनं पैसा आणि सत्ता ह्याचा प्रचंड वापर झाल्यामुळे माझा पराभव झालेला आहे. त्याचबरोबर मला जे मताधिक्य प्रत्येक मतांकनात जे मिळणार होतं त्या अपेक्षेप्रमाणे मिळालं नाही. म्हणून निवडणूक आयोगाच्या असलेल्या त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही निर्णय घेतला की जी मतदानकेंद्र तपासायची आहेत त्या प्रत्येक मतदानकेंद्राला तपासण्यासाठी शासनाकडे 27,000 भरावे लागतात. आणि मी 345 म्हणून 27,000 म्हटलं तर तेवढी मी काय भरण्यात माझी कुवत आर्थिक नाही आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी मी निर्णय घेतला. माझ्या मतदारसंघातली 2 मतदान केंद्रांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्य दिलं होतं विनायक राऊत साहेबांना. तीच मतदान केंद्र मी निवडली आणि त्या 2 मतदान केंद्रासाठी मी त्यासाठी पैसे भरलेले आहेत. मला विश्वास आहे की त्या असलेल्या मतदान केंद्रावरती तिथे मतं VVPATच्या माध्यमातून मला मिळतील हा मला विश्वास आहे. नेमकी काय कारणं असतील जे मतं मिळाली नाहीत आणि कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती आपण मागणी केलेली आहे? जे शासनाचे निवडणूक आयोगाचे जे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे मी ती मागणी केलेली आहे. माझं ज्या 2 मतदान केंद्रावरती ठाम विश्वास होतो की ते मतदान केंद्र आम्हालाच मतदान झालं असेल आणि लोकसभेला तसं ते मतदान झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी VVPATच्या माध्यमातून गोंधळ झालेला म्हणजे VVPATवरती आपला आक्षेप आहे 100% आक्षेप आहे. बाकी मतदान सुरळीत झालेलं आहे असं वाटतं? मतदान सुरळीत झालंच ना. बरं मला सांगा, आत्ता जे मागील अनेक वर्षापासून EVMवरती आपण निवडणूक लढवतो आहे, मग यावेळेसच नेमकं काय कारण असेल? का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लागलेला निर्णय आहे त्याच्यावरती आक्षेप आहे, पण राजापूरमध्ये पण असं घडलं आहे का, असं वाटतं आहे का? देशामध्ये आपण पाहिलं असेल विविध निवडणुकीमध्ये EVM मशीनबद्दलच्या तक्रारी लोकांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेतच. यावेळेला जो मोठ्या प्रमाणावरती जो गोंधळ झालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत. 165 आमदार निवडून असं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं. आणि म्हणून EVMचा घोटाळा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या महायुतीच्या लोकांनी केलेला आहे असं ठामपणे आमचं मत आहे. म्हणून आम्ही या मताशी आमचा निर्णय आलेला आहे की हे EVM मशीनमध्येच गोंधळ आहे आणि घोटाळा आहे. निवडणूक आयोगाकडून असं जाहीर करण्यात आलेलं आहे फक्त फेरमतदान होणार नाही, फक्त मशीनची तपासणी केली जाईल असं म्हणतं. फेर मतदान व्हा अशी आमची काय विनंती नाही आहे. आमची विनंती काय की VVPATच्या माध्यमातून बटन दाबल्यानंतर ते मत आम्हालाच मिळालेलं आहे यासंबंधी VVPATची तपासणी असते. VVPATच्या तपासणीमध्ये समजा काय गोंधळ असेल आणि त्या संबंधाने काय समजा निघालं तर आम्ही नक्की मशीनबद्दलचे आक्षेप जो आमचा नोंदवला तो खरा आहे असं सिद्ध होतं. बरं, आपल्या पक्षाकडून अजून किंवा महाविकास आघाडीकडून काही आक्षेप नोंदवले जात आहेत की यापुढे? माहितीप्रमाणे VVPATबद्दल आणि मशीनबद्दलचे आक्षेप आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि पक्षाच्या वतीने सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने सुद्धा या मशीनबद्दलची तक्रारी नोंदवलेल्या आहेत. बरं, आता यापुढे आपली काय मतदारसंघामध्ये कशा प्रकारची बांधणी असेल, काय नेमकं असेल, नियोजन काय आहे? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत सैनिक आहे. ज्यावेळेला ज्यावेळेला प्रलोभनं दाखवण्यात आली तेव्हा हा गट ढासळला नाही. त्यावेळेला आमदार ठामपणे उभा राहिला त्या परिस्थितीमध्ये. आणि मी ते पराभूत झालो असलो तरी मी पराभूत खचून जाणं कार्यकर्ता नाही. बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे रडायचं नाही लढायचं. त्या उक्तीप्रमाणे मग मतदारसंघामध्ये आज आलो होतो. आज लोकांचे इथे ऋण व्यक्त केले, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आणि पुन्हा एकदा जोमाने कामाला लागायचं. आणि येणाऱ्या ज्या पहिल्या निवडणुका असतील त्यात नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका लढायचं. मला विश्वास आहे की ही जनता ही वंदनीय शिवसेना प्रमुखांना विसरलेली नाही आहे. ही जनता शिवसेनेला विसरलेली नाही आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत, नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा
भगवाचेंडा फडकेल आम्हाला विश्वास आहे. बरं, यापुढे येणाऱ्या निवडणुका ह्या व्ही व्ही पॅडवर किंवा EVMमध्येच घेतल्या जाव्यात का असं आपलं मत आहे का? आता त्या व्हीव्हीपॅटबद्दल किंवा त्या मशीनबद्दलच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत. त्या निवडणुका येईपर्यंत समजा निर्णय आला तर शिक्क्यावर निवडणुका होतील, निर्णय नाही आला तर त्यांच्या निवडणुका घेणं त्यांचा अधिकार आहे, पण आमची लढाई चालू असणार कोर्टामध्ये. तर नक्कीच हे होते आमदार राजन साळवी. मुंबई तकसाठी मी गोकुळ कांबळे, रत्नागिरी, राजापूर.